कोणी माझे व्हिडिओ पाहते का नाही असं वाटत असताना आज काही मुलं माझी इंस्टाग्राम आयडी लिहून घेत होते. हा व्हिडिओ नाही तर हा माझा स्ट्रगलचा एक प्रूफ आहे की आपण योग्य दिशेने चाललोय. झिरो पासून सुरू केलेला हा प्रवास आज मंदिरात लोक ओळखायला लागले. हा क्षण शब्दात सांगता येत नाही. फॉलोअर्स नाहीत म्हणून थांबलो नाही, आज फॉलोअर्स सुद्धा भेटायला आहेत. हॅलो मित्रांनो, मी आहे तुमचा प्रथमेश दीक्षित. तर आज मी आलतो परभणी जिल्ह्यामधील असलेल्या गोकुळनाथ मंदिराकडे. हे मंदिर परभणी पासून 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पिंगळी या गावामध्ये आहे. हे मंदिर बाहेरून जेवढं सुंदर दिसत होतं त्यापेक्षाही आतून खूप सुंदर असल्या ठिकाणी दिसत होतं. प्रत्येक जण म्हणतात सारखं मंदिराचे व्हिडिओ काढतो. मंदिर म्हणजे काय? मंदिर म्हणजे जिथे काळ थांबतो आणि भक्तीची सुरुवात होते ते ठिकाण म्हणजे मंदिर. जिथे हजारो शब्दापेक्षा एक दर्शन पुरेसं असतं ते ठिकाण म्हणजे मंदिर. आज अशाच एका सुंदर अशा मंदिरामध्ये मी दर्शनासाठी आलो होतो. या ठिकाणी हे मंदिर दुसरं कोणाचं नसून देवाचे देव महादेव यांचं हे मंदिर होतं. मंदिरामध्ये भक्तीपूर्वक महादेवाचे दर्शन करून मंदिराच्या बाहेर निघालो. या ठिकाणी सर्व विद्यार्थी माझ्याकडे पाहत होते आणि ते म्हणत होते भैया व्हिडिओ काढायला. तर सर्व विद्यार्थी एकदाच माझ्याकडे पळत आले, भैया आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या. चला म्हणलं तुमची इच्छा पूर्ण करू. मग सर्वांना व्हिडिओमध्ये घेतलं. भैया आम्ही सुद्धा उद्या व्हिडिओमध्ये दिसणार का म्हणत होते. आज जीवनात पहिल्यांदा असं वाटलं की माझं स्वप्न हळूहळू रियालिटीकडे चाललंय. आज कोणीतरी माझं नाव नाही पण माझं काम ओळखत होतं. तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं यश आहे. या ठिकाणी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी माझी इंस्टाग्रामची आयडी लिहून घेतली. मित्रांनो, हा क्षण तुम्हाला छोटा वाटत असेल पण माझ्यासाठी खूप मोठा क्षण आहे. पलीकडच्या क्षणाने विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो. या ठिकाणी एवढं सुंदर असं एवढं मोठं कार्यक्रम ग्रह या ठिकाणी होतं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे एक मोठं लग्न होईल असं या ठिकाणी जागा होती. मित्रांनो, तुम्हाला हे मंदिर जेवढं व्हिडिओमध्ये छान दिसतंय ना त्यापेक्षा हे अधिक हे डोळ्यानं पाहिलं अतिशय अजून छान दिसतंय. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. असे व्हिडिओ पाहण्यासाठी प्रथमेश दीक्षितला फॉलो करा. तर उद्या भेटू एक नवीन विषय. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.